नमस्कार, मी सचिन खेडेकर. नमस्कार, मी सुचित्रा बांदेकर. पहिल्या लवासा मिफ्ता अवॉर्डच्या या रंगतदार सोहळ्यात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि अभिवादनही करतो. कलाकार, दिग्दर्शक आणि निर्माता असलेल्या महेशजींनी आत्ताच मिफ्ताचं प्रयोजन सांगितलं, पण या संकल्पनेचे जनक ते स्वतः व राजा राणी ट्रॅव्हल्सचे अध्यक्ष श्री अभिजित पाटील आहेत. त्यामुळे आम्हा सर्व कलाकार तंत्रज्ञांकडून त्यांना त्रिवार धन्यवाद. मला आणि सुचित्राला या पहिल्या सोहळ्याचं निवेदन करण्याचा मान मिळाला, त्यामुळे आम्ही दोघंही महेशचे विशेष आभारी आहोत. मराठी माणसाचं पहिलं वेड म्हणजे नाटक आहे. 4 मराठी माणसं एकत्र आली की पहिलं नाटकच करतात. आणि दुसरं राजकारण. सचिन, नाटकात राजकारण नको. नाही, गैरसमज नको. मराठी माणसाचं पहिलं वेड जसं नाटक आहे तसं दुसरं वेड राजकारण आहे. दोन्ही क्षेत्र वेगळी आहेत. नेता आणि अभिनेता यातला फरक लोकांना चांगलाच कळतो. हो, तर आपल्या कलासृष्टीला पहिली प्रेरणा नाटकाकडून मिळते. म्हणूनच आज आपण पुरस्कारांची सुरुवात नाटकापासून करूया. सर्वप्रथम नाटक विभागातील जाहीर पुरस्कारांचं वितरण होईल. त्यासाठी मी आमंत्रित करतोय माझा मित्र आणि मराठी चित्रपटसृष्टीचा आघाडीचा नायक संदीप कुलकर्णी याला, आणि त्याच्याबरोबर दुसरा तरुण आघाडीचा अभिनेता अंकुश चौधरी. पहिलं जाहीर पारितोषिक आहे सर्वोत्कृष्ट नेपथ्य नाटक विभागात, आणि विजेते आहेत लवासा मिफ्ता पुरस्कार सर्वोत्कृष्ट नेपथ्य प्रदीप मुळे, नाटक व्हाईट लिली नाईट रायडर. दुसरं जाहीर पारितोषिक आहे सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना, आणि विजेते आहेत लवासा मिफ्ता अवॉर्ड टू शीतल तळपदे, नाटक एक लफडं विसरता न येणार. शीतलच्या वतीनं या नाटकाचे दिग्दर्शक विनय आपटे हे पारितोषिक स्वीकारणार आहेत. विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. पुढील पारितोषिक देण्यासाठी मी रंगमंचावरती आमंत्रित करते वास्तू रविराजच्या सौ मंजुश्री अहिरराव आणि चतुरस्र अभिनेते विद्याधर जोशी यांना. पुढील पारितोषिक आहे सर्वोत्कृष्ट संगीत, आणि लवासा मिफ्ता अवॉर्ड आहे मयुरेश माडगावकर यांना एक लफडं विसरता न येणार. या पुढील पारितोषिक आहे सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री, आणि लवासा मिफ्ता अवॉर्डची विजेती आहे मृणाल चेंबूरकर. काय डेंजर वारा सुटलाय. काय डेंजर वारा सुटलायचे लेखक जयंत पवार मृणालच्या वतीने हे पारितोषिक स्वीकारणार आहे. पुढील पारितोषिक आहे सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, आणि लवासा मिफ्ता अवॉर्ड विजेते आहेत भालचंद्र कदम. नाटक आहे बाजीराव मस्तमी. विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचे आभार. या पुढील पारितोषिक देण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतोय लॅब इंडिया हेल्थ केअरचे डायरेक्टर वीरेंद्र उपाध्याय यांना, आणि त्यांच्याबरोबर ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांना. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि लवासा मिफ्ता अवॉर्ड विजेती आहे रसिका जोशी, व्हाईट लिली नाईट रायडर.
गिरीश जोशी रसिकाच्या वतीने पारितोषिक स्वीकारणार आहेत. पुढचं पारितोषिक आहे सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि लवासा मिफ्ता पारितोषिक विजेते आहेत डॉक्टर मोहन आगाशे, नाटक काटकोन त्रिकोण. पुन्हा एकदा गिरीश जोशींना विनंती. गिरीश जोशी काटकोन त्रिकोणचे दिग्दर्शक आहेत. या पुढचं पारितोषिक आहे सर्वोत्कृष्ट लेखक. लवासा मिफ्ता पारितोषिकाचे विजेते आहेत सर्वोत्कृष्ट लेखक डॉक्टर विवेक बेळे. पुन्हा एकदा नाटक काटकोन त्रिकोण. थँक्यू गिरीश. आणि या पुढचं पारितोषिक गिरीश, या पुढचं पारितोषिक सुद्धा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक गिरीश जोशी यांनाच आहे. कॉंग्रॅच्युलेशन गिरीश. पुढचं पारितोषिक आहे सामाजिक समस्या मांडणारं महत्वाचं नाटक आणि लवासा मिफ्ता पुरस्कार विजेतं नाटक आहे काय डेंजर वारा सुटलाय. नाटक विभागातील शेवटचं पारितोषिक आहे सर्वोत्कृष्ट नाटक आणि लवासा मिफ्ता पुरस्कार विजेतं सर्वोत्कृष्ट नाटक आहे काटकोन त्रिकोण. विजेत्यांचं अभिनंदन. मान्यवरांचे आभार. नाटकाच्या या पारितोषिकांचं परीक्षण ज्यांच्यावर ही परीक्षणाची जबाबदारी होती आणि ज्यांनी ती मन लावून निभावली ते आमचे मित्र विजय केंकरे आणि त्यांच्या टीमनी हे परीक्षण केलं होतं. एकदा जोरदार टाळ्या विजयसाठी. सगळे टाकून गेलं, चुकवला नाही आपल्याला. अरे गेलं कुठं सगळे, मला काही गावाय कबूल कुठल्या स्टेजला आलोय तत्व औचिक खावरान आपण लवासा मिफ्ताच्या प्रोग्रामला पोहोचला. भाऊ 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 थांब 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 थांब. आता बघितलास एक भाऊ सारखा दिसणारा माणूस यावर घेऊन गेला. हं? हा काय सांगतो? होय होय टामकीर फक्त इकडे होतं, तुझं इकडे आहे ना. बरोबर. काय काय माझ्या जन्मानंतर माझं बापूस इकडे दुबई गेलेलो. माका सावत्र भाऊ झालो तेव्हा त्याका नाटकात काम करूची भारी हौस म्हणून तो मुंबईत गेलो आणि तिकडे नाटकात काम करताना तर त्या नाटकाचा आवड घेण्यासाठी इकडे गेलो असतो तो. होय काय बाकी प्रवास चांगला झाला सगळ्यांचा. कोणाला विमान लागलं बिगलं नाही ते एक बरोबर. नाही नाही पण मला विमानात लागलं. मी टॉयलेटला जाताना गँगवे मध्ये पडलो ना. मुद्दाम पडलंस तू. ती एअर हॉस्टेल सावरतली म्हणा पण ती चॅप्टर ह्यो प्लेन झाल्यावरती उठू गेली. ती कसली फसताय का? टॉयलेट पर्यंत कसा पायलट पट्ट्यात गेलो पण आतली मला सिस्टीमच कळे ना. कुठली कळ दाबल्यावर काय बाहेर येत. शेवटी माझीच कळ दाबली आणि सिटाड्यावर जाऊन बसलो. बोल. अरे हे काहीच नाही. एक दोनदा विमान असलं डचमलवलं आणि एसटी सारं खड्ड्यात गेल्यावर एसटीने डचमलती तसा. मी जो कावलो गेलो कॉकपीट मध्ये पायलटला म्हणलं जरा झाडूया. पायलट बाई होती की बाप्या? बाई असते तर तिथंच नसतो राहिलो. तुमच्या सांगायची कशाला आलो असतो मी. येलो अरे हे काय आता काय माहितीये आता मी जाणार आहे डेझर्ट सफारीला. तिकडे पण बाया असतात ना. माझा भाव आला होता मागल्या टाइमाला तर मिनी डान्स बघितला ना. असं असं काय काय हलवत होती ती. असं असं हलवतात ना. ते बघितलं बाल्या डान्स सुरू केला. गाण्या धाव रे मला गाव रे गाणा धाव रे मला गाव रे तुझ्या प्रेमाचं किती गुण. अरे काय कालवा चालविलाय. चला बाहेर वा. आम्हाला ते सेलिब्रिटीशी जरा बोलू दे ना. कार्यक्रम संपल्यावर बोलायचं, आधी त्यांना डिस्टर्ब नाही करायचं. चला बाहेर वा. अरे पण कार्यक्रम संपल्यावर कोण बोलण्याच्या अवस्थेत असणार आहे. अरे आता तरी तू कुठं अवस्थेत आहेस?
काय घेणं देणं फुकटचं वाजून चुनचुना चला बाहेर वा. ए बघा तुम्ही आम्हाला काय बोलल्या होत्या काय? सेलिब्रिटीची मुलाखत घ्यायची पडेल ते काम करायचं. बरोबर आहे, सेलिब्रिटीची मुलाखत घ्यायची पण घेऊन नाही घ्यायची. आणि पडेल ते म्हणजे पडून काम नाही करायचं, पडेल ते म्हणजे जमल ते काम करायचं, कळलं? आता मुलाखत घ्यायची की नाही बोल. घ्यायची पण शिस्तीत घ्यायची. हा मग कायद्याचं बोला. चांगला पिक्चर होता तो. पिक्चर नाही हो, रेम्युनेशनचं बोला. हा मानधन बोल मानधन. अरे बापरे, कोणाच्या सुपाऱ्या वाजायला लागल्यात आजकाल. किती घेणार साहेब आपण? बघा सगळ्यांचे मिळून 111. आला ना, लायकीवर आला ना. मी याला बोलणार, थांब जरा. 1 2 3 1111 द्या. शाबास, काय स्टँडर्ड वाढविलंय. वा 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 वा. हे का बसा दिराम दिराम. हा तिकडे मुंबईत जय श्रीराम, इथे दुबईत जय दिराम. अरे गिराम गिराम पिणारा तू गिराम कसले मागायला लागलास? चाल, मुलाखत घ्यायची म्हणजे घ्यायची, शिस्तीत घ्यायची. पण आलं ना लक्षात? कशी? हे पा, आपल्याला त्या सेलिब्रिटी विषयी माहिती पाहिजे हा आधीच. नाही तर बाबा महाराज सातारकरची मुलाखत घ्यायला लागलं आणि प्रश्न रोशन सातारकरचे, असं नाही गडबड करायची. व्यवस्थित त्यांचं सगळं माहित करून घ्यायचं. जडजड शब्द टाकायचे. म्हणायचं जन्म कुठं झाला, बालपण कसं गेलं, बालपणाच्या काही आठवणी आहेत का, लहानपणीच्या काही कटू आठवणी आहेत का, शिक्षण कुठे झालं? एक मिनिट. अरे तुम्ही त्यांना बोलायची संधीच देत नाही. मुलाखतकारांनी द्यायचीच नसती संधी. मुलाखतकारांनी पॉज घेतला की तेवढ्यात जे बोलतील तेवढंच बोलले. आपलं कंटिन्यू ठेवायचं. जडजड शब्द टाकायचे. आयुष्यातली संस्मरणीय घटना कोणती, अविस्मरणीय घटना कोणती, जीवनाला कलाटणी देणारा प्रसंग कोणता, या आयुष्याच्या टप्प्यावर कार्यक्रमाच्या ह्या टप्प्यावरच मला सोडून गेले. पण असू द्या, मराठी सिनेमाचा टप्पा कुठपर्यंत आलाय हे आपण काही प्रमोशन, काही नवीन चित्रपटाचे प्रमोशन बघू. 24 तास आयडियाची कल्पना लढवून 24 तास ऑन ड्युटी असणाऱ्यांना शहाणपण देऊया. लवासा मिफ्ता या मंचावरून आगामी चित्रपटांचं स्वागत करण्याची एक प्रथा इथं आज दुबईकरांच्या साक्षीनं सुरू होणार आहे. तुला 50 लाख रुपये हवे. तुझं प्रेम खोटं आहे. माझ्या प्रेमाला खोटं म्हणू नका. नुसतं खोटं नाही, तुझं प्रेम भंपक आहे. ठाकूर साहेब, That's it. हॅलो कंट्रोल रूम, हॅलो कंट्रोल रूम, हॅलो हॅलो सर, मागच्या 26/11च्या हल्ल्याच्या वेळी आम्हा पोलिसांना योग्य प्रशिक्षण नसतानाही लढावं लागलं. एक आतंक विरोधी पथक सुरू करण्याची परवानगी मिळावी. पण त्या पथकाचा प्रमुख कोण असेल? एकमेव करण बेदी. एक सरदार. काय बोलताय तुम्ही? मराठी. पंजाब दा पुत्र असून मराठी बोलतोय. करण बेडी आणि 14 लोकांची फौज. आज मी तुमच्या समोर इथं विनंती करणार आहे मराठी चित्रपट सृष्टीतल्या 2 दिग्गजांना, ज्यांनी अगदी बाल कलाकार असल्यापासनं गेली अनेक दशकं मराठी रसिकांचं मनोरंजन केलंय. अभिनय, दिग्दर्शन, निर्माता अशी चतुरस्र कामगिरी त्यांनी निभावली आहे. आज टाळ्यांच्या गजरात आणि तुम्हा सगळ्यांच्या साक्षीनं मी रंगमंचावर आमंत्रित करतो सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे यांना. सचिनजी, पहिल्यांदाच
मराठी पारितोषिकांचा हा सोहळा इंटरनॅशनली आज सादर होतोय, त्याबद्दल 2 शब्द आमच्या रसिकांना. सर्वप्रथम सर्व दुबईकरांना माझा साष्टांग नमस्कार. मराठी कलासृष्टीने मला लहानाचं मोठं होताना पाहिलं, त्याचा तर मला आनंद झालाच, पण मीही जेव्हा माझ्या मराठी कलासृष्टीला मोठं होताना पाहतोय त्याचा मला खूप जास्त आनंद होतोय. तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाची नितांत गरज आहे, परमेश्वराच्या कृपेची गरज आहे, आणि त्याचबरोबर या मराठी कलासृष्टीला एकत्र येण्याची सुद्धा गरज आहे. हा सबूत आहे. आम्ही एकत्र येणं एक सिंबल आहे आपल्या कलासृष्टीसाठी असं मला वाटतं. मी महेशचं सुद्धा अभिनंदन करू इच्छितो. महेश मांजरेकर, राजा राणी, लवासा या सर्वांचं अभिनंदन की त्यांनी हा उपक्रम सुरू केला, आणि या उपक्रमाला आम्ही एक सिनियर सदस्य या फॅमिलीचे म्हणून सतत आम्ही सदैव त्यांच्या बरोबर राहू, त्यांना शुभेच्छा देत राहू. आणि मी आता महेशला विनंती करतो की त्यांनी काहीतरी बोलावं. आज खरोखरच एक फार मोठा अभिमानाचा दिवस आहे मराठी भाषेला, मराठी चित्रपटसृष्टीला आणि मराठी नाटकाला. कारण आज 7 समुद्रापार हा अटके पार मराठी झेंडा जोरदार फडकलेला आहे. वी आर ऑल प्राऊड. बाबासाहेब मिफ्टाचे आम्ही अत्यंत आभारी आहोत. हा चित्रपट सचिनने डायरेक्ट केला आहे, पुढचा चित्रपट मी डायरेक्ट करणार आहे, आणि ही परंपरा आम्ही चालूच ठेवणार आहोत. जसं मिफ्टा त्यांची परंपरा चालू ठेवणार आहे, आणि प्रत्येक वर्षी जेव्हा मिफ्टाचा प्रोग्राम होईल तेव्हा आमच्या पिक्चरचं प्रमोशन असेल अशी मी तुम्हाला गॅरंटी देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय दुबई. थँक्यू व्हेरी मच. अमितजींचं आगमन झालेलं आहे. बगळ्यांची माळ फुले राधा ही बावरी. तुझ्या गावात लादेंचं दुकान आहे आणि तू पोलिसांना खबर नाही केली. तुमच्या गिरणीचा बाजू दे भोंगा, मला जाऊ द्या ना घरी. अन्याय आहे. मला मालूम आहे तुम्ही असं काय काय बोलून मला हात घेऊन जाता. हा विदर्भावर अन्याय आहे. झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, कशाला उद्याची बात. काय देवाची सांगू मात. जन्माला जो येतो देवा घरी जातो. राह पकड़ तू एक चला चल पा जाएगा. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असं म्हणतात, पण जेव्हा 12 कोसावर पाण्यापासून भाषेपर्यंतची जी विविध वळणं आणि तऱ्हा आपल्याला पाहायला मिळतात, तेव्हा एकाच राज्यात एकाच भाषेच्या पोटात बोलीभाषांचा जो गोड वावर असतो तो लहेजा म्हणून मनावर ठसतोच. अशा लहेजांचा आनंद घेण्यापूर्वी आता आपण प्रदान करणार आहोत पुढची पारितोषिक. अमितजींचं आगमन झालेलं आहे. सगळ्या दुबईकरांच्या वतीनं आणि लवासा मिफ्ताच्या वतीनं मी अमिताभ बच्चन यांचं इथे स्वागत करतो. या वर्षीची घोषित तांत्रिक पारितोषिकं आहेत चित्रपट विभाग. आणि हे पुरस्कार वितरित करण्यासाठी मी रंगमंचावर आमंत्रित करतो महेश कोठारे आणि केदार शिंदे यांना. तांत्रिक विभागातील पहिलं पारितोषिक आहे उत्कृष्ट कला दिग्दर्शन
आणि लवासा मेफ्ता 2010 चे विजेते आहेत नितीन चंद्रकांत देसाई, हरिश्चंद्राची फॅक्टरी. विभावरी देशपांडे ही पारितोषिक स्वीकारते. या पुढचं पारितोषिक आहे सर्वोत्कृष्ट ध्वनिमुद्रण आणि लवासा मेफ्ता पारितोषिकाचे मानकरी आहेत अँथनी रुबिन आणि प्रमोद थॉमस. चित्रपट अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड प्रोड्युस्ड विहीर. एबी कॉप्सच्या वतीने हा अवॉर्ड स्वीकारायला मला खूप आनंद होत आहे, कारण आम्ही दोघांनी मिळून एक सिनेमा केला होता विरुद्ध, आणि साऊंड रेकॉर्डिंगचा हा पुरस्कार मी एबी कॉप्सच्या वतीने स्वीकारत आहे. धन्यवाद. पुढील पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट संकलन आणि लवासा मेफ्ता 2010 चे विजेते आहेत सर्वेश परब. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय. अवॉर्ड घ्यायला मी आमचे को प्रोड्युसर संजय छाबरे यांना विनंती करतो की त्यांनी अवॉर्ड एडिटरच्या वतीने घ्यावा. लवासा मेफ्ता पारितोषिक 2010 याच्या ज्युरीमध्ये सिनेमा ज्युरीमध्ये केदार शिंदे आणि महेश कोठारे यांनी हे काम मन लावून केलं. त्याबद्दल तुमच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो. थँक्यू सो मच. पुढील पारितोषिक प्रदान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतोय सेंट अँजेलोज कम्प्युटर एज्युकेशनचे राजेश अथायडे आणि त्यांच्या सौभाग्यवती शुभ्रा अथायडे, आणि त्यांच्याबरोबर सुप्रसिद्ध गायिका राणी वर्मा यांनी. पुढचं पारितोषिक आहे सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन आणि लवासा मेफ्ता 2010 चे विजेते आहेत उमेश जाधव. हुप्पा होया. तांत्रिक विभागातील अखेरचं पारितोषिक सर्वोत्कृष्ट छायाचित्रण आणि लवासा मेफ्ता 2010 चे विजेते आहेत संजय जाधव जोगवा. विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचे आभार. थँक्यू. तुम्हाला सांगतो चर्मवाद्य पाहिले की माझे हात कसे शिवशिवतात. अहो पण आमची वाद्य घेऊन चाललायत कुठे तुम्ही? कुठे म्हणजे कार्यक्रमात चाललोय. कार्यक्रमात पण आमची वाद्य का नेताय? आमचा कार्यक्रम अबुधाबीला इथे नाहीये. अबुधाबी? मला फक्त आबाधोबी माहित आहे बा. तिथे मराठी तारे तारकांचं मंडळ अवतरलंय, समोर रसिका प्रेक्षक जमा झालेत आणि तिकडे तुमचा कार्यक्रम बघायला कोण येणार आहे? बरोबर आहे, एकदम बरोबर बोलले. अरे पा ऑडियन्स पा दुबईचा. शाबास बघा, शाबास. अरे याला म्हणते ऑडियन्स. अरे असं जर का ऑडियन्स भाग्यात भेटला ना तर माझ्यासारखा माणूस पण गाईन. नको 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 नको, प्रेक्षकांच्या झोळीत दुर्भाग्य टाकू नका. अहो पण माझं ऐका जरा 2 मिनिटं माझं. काय बघा, अजिबात ऐकलं नाही. सुरू करा.
थांबा 2 मिनिटं थांबा. गातो आता, आलोच आहोत तर आता गाऊनच जातो आता. कबूल झाले उद्या हे घ्या तुमचे वाद्य या लवकर सुरू करा. हे घ्या नमस्कार, माझं नाव अजित परब. सुरुवातीला माझे गुरुजी श्री श्रीनिवास खळे यांचं एक गाणं सादर करतो. बगळ्यांची बगळ्यांची माळ फुली अजूनी अंबरात. बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात. भेट आपुली स्मरशी, भेट आपुली स्मरशी, काय तू मनात बगळ्यांची छेडिती पानात बीन थेंब पावसाचे, छेडिती पानात बीन थेंब पावसाचे, ओल्या रानात खुले ऊन अभ्रकाचे, ओल्या रानात खुले ऊन अभ्रकाचे. मन कवडा घन घुमतो दूर डोंगरात. बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात. भेट आपुली स्मरशी, काय तू मनात बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात, अजूनी अंबरात, अजूनी अंबरात. धन्यवाद, थँक्यू. यानंतर मी इथे आमंत्रित करतोय अशा एका व्यक्तीला जो माझा अतिशय चांगला मित्र आहे आणि आपल्या सर्वांचा अतिशय आवडता आणि लाडका गायक आहे. स्वागत करूया स्वप्नील बांदोडकर. नमस्कार दुबई. रंगात रंगतो श्याम रंग पाहण्या नजर भिरभिरते, ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते. रंगात रंगतो श्याम रंग पाहण्या नजर भिरभिरते, ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते. त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनी
साधं ऐकुनी सगळ्यांनी म्हणा हरीची राधा ही बावरी राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी Can I hear some claps? Everybody! हिरव्या हिरव्या झाडाची चिंब चिंब देहावरुनी श्रावण धारा झरताना हा दरवळणारा गंध मातीचा मनास बिलगुन जाई हा उनाड वारा गुज प्रीतीचे कानी सांगून जाई त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनी साध ऐकुनी एव्हरीबॉडी हरीची राधा ही बावरी राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी आज इथे या तरुतळी सूरवेणूचे खुणावती तुझ सामोरी जाताना उगा पाऊले घुटमळती हे स्वप्नाचे की सत्य म्हणावे राधा हरकून जाई हा चंद्र चांदणे ढगा आडुनी प्रेम तयाचे पाही त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनी साध ऐकुनी हरीची राधा ही बावरी राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी रंगात रंगतो श्याम रंग पाहण्या नजर भिरभिरते ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते रंगात रंगतो श्याम रंग पाहण्या नजर भिरभिरते ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनी साध ऐकुनी होई राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी Thank you so much. तुमच्या गिरणीचा बाजू दे भोंगा तुमच्या गिरणीचा बाजू दे भोंगा मला जाऊ द्या न घरी वाजले की भारा मला जाऊ द्या न घरी वाजले की भारा I know
तर दाऊ देऊन जातो चिपळूण आत, त्याची खबर लागते काय कोणाला? झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, कशाला उद्याची बात. काय देवाची सांगू मात, खेळ मांडला. आमच्या गावात लादेंचं दुकान असतो. तुझ्या गावात लादेंचं दुकान आहे आणि तू पोलिसांना खबर नाही केली? कि मदिरालय जाने को घर से चलता है पीने वाला, किस पथ से जाऊं असमंजस में है वो भोला. आता मी रंगमंचावर बोलावणार आहे ज्यांच्या आवाजाने सगळं असमंत भारतो, ज्यांचं व्यक्तिमत्व आज सगळ्या देशाला एक गर्व प्राप्त करून देतो. आज मिफ्ता, लवासा मिफ्ता आणि दुबईकरांच्या आग्रहाला मान देऊन इथं उपस्थित श्री अमिताभ बच्चन यांना मी विनंती करतो की त्यांनी रंगमंचावर यावं. राजा राणी ट्रॅव्हल्सचे अभिजित पाटील आणि लवासा मिफ्ताचे सर्व महेश मांजरेकर यांना मी विनंती करतो की त्यांनी अमितजींचं स्वागत करावं. आता मी अमितजींना विनंती करणार आहे की त्यांनी परीक्षकांची पसंती, वी हॅव अवॉर्ड अमितजी फॉर जजेस चॉईस अँड वी वुड लव इट इफ यू गिव्ह इट अवे. आज इथं सगळ्यांच्या वतीनं परीक्षकांच्या पसंतीचं पारितोषिक अमितजी देणार आहेत. विशेष लक्षवेधी चित्रपट हरिश्चंद्राची फॅक्टरी. अमित जी, हिंदी फिल्मों में आइफा का दौर आपसे शुरू होता है. आज ये पहली बार है कि मराठी अवार्ड्स और मराठी फिल्म एक इंटरनेशनल प्लेटफॉर्म पर आ गए हैं. तो आज यहाँ आकर आपको कैसे लग रहा है? देवी और सज्जनों, सबसे पहले मैं अपना आभार प्रकट करना चाहता हूँ मिफ्टा को और जितने भी लोग मिफ्टा से संबंधित हैं उन सबको कि उन्होंने मुझे आज यहाँ आमंत्रित किया और इतना आदर सत्कार दिया. आप सब लोगों का स्नेह और प्यार मेरे दिल में हमेशा रहेगा. मेरा हमेशा ये मानना रहा है कि देश के अंदर जितनी भी भाषाएं हैं सबको एक प्राथमिकता मिलनी चाहिए. और जब हमने अपनी कंपनी बनाई एबी कॉप तो उसमें हमने ये निश्चय किया था कि जिस भूमि से हमें सब कुछ मिला, महाराष्ट्र की भूमि से हमें सब कुछ मिला, उसी भूमि की भाषा, उसकी कला, इन सब को प्रोत्साहित करना हमारा एक नियम, एक फ़र्ज़ बनता है. और इसीलिए कई सालों से हम लोग मराठी में फिल्में बना रहे हैं और बहुत से अच्छे और उम्दा कलाकार हमारे सामने आए हैं जिन्होंने मराठी फिल्म को और मराठी फिल्म जगत को प्रोत्साहित किया है, उजागर किया है, न केवल अपने देश में बल्कि विश्व भर में भी. ये मेरे लिए बड़े गर्व की बात है और मैं ऐसा मानता हूँ पूरे महाराष्ट्र के लिए बड़े गर्व की बात है कि उसका सिनेमा आज विश्व भर में प्रचलित हो गया है. मैं केवल इतना कहूँगा कि मैं बधाई देना चाहता हूँ मिफ्ता को कि उन्होंने जो महाराष्ट्र से संबंधित वासी हैं
और जो अपने देश से दूर रहते हैं, उन सबको उनकी भाषा, उनकी कला के साथ एक तार के साथ जोड़ा हुआ है इस मिफ्ता ने। और मैं ऐसा मानता हूं कि ये तार हमेशा हमेशा के लिए बंधा रहे और देश भर में, विदेश भर में इसकी चर्चा हो और इसी तरह आप लोग आकर के उसका मान और आदर बढ़ाएं। बहुत बहुत धन्यवाद। अमित जी, मेरे आगे के जो 2 सवाल थे उनका जवाब आपने पहले सवाल में ही दे दिया कि आपने इस ग्लोबलाइजेशन के दौर में, जबकि रीजनल लैंग्वेजेस अपना चार्म खोती जा रही हैं, तब एक मराठी या भोजपुरी या अनेक भाषाओं में जो फिल्में बनती हैं, हर फिल्म की अपनी एक अहमियत होती है और उसमें आप भी शामिल हैं। आपने भोजपुरी फिल्म का भी निर्माण किया है, मराठी का भी किया है। एक थोड़ा सा अलग सा सवाल जो लोग हमेशा जानना चाहते हैं कि मराठी में ऐसा होता है कि हमेशा नाटक से कलाकार आगे तक आते हैं। आजकल तो डिप्लोमा कोर्सेस एक्टिंग के और मीडिया स्कूल्स भी हैं। आपके बारे में हमने ये कभी नहीं जाना कि आपको एक्टिंग करना आपने क्यों शुरू किया, कैसे शुरू किया, ये एहसास आपको कब हुआ था कि आप एक्टिंग करेंगे? इसका जवाब तो मुझे खुद मालूम नहीं। बहुत ही बचपन से, बहुत ही छोटी उम्र से स्कूल वगैरह में नाटकों में भाग लेना और